तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ राशन कार्ड धारकांसाठी होणार आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे राशन कार्ड धारकांसाठी सर्वात आनंदाची न्यूज आणि आनंदाची बातमी आलेली आहे। आणि तुमच्यापाशी राशन कार्ड कोणतेही असो, पिवळं असो, केसरी असो, काळं असो किंवा पांढरं असो, सर्वांसाठी ही न्यूज होणार आहे आणि गरीब कुटुंबांना सर्वात जास्त याच्यामध्ये फायदा होणार आहे। आणि फायदा कसा होऊ शकतो संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर मी व्हिडिओ संपूर्ण पाहा तरच तुम्हाला समजणार आहे। मी प्रदीप बगे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये। मित्रांनो, जे बी इन्फॉर्मेशन मी आणतो ते तुमच्या महत्त्वाची आणि तुमच्या कामाची अपडेट असते। तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण जर पाहाल तुम्हाला माहिती आहे का आनंद जे न्यूज आलेली आहे भारत सरकारकडून, कारण की तुमच्याकडे राशन कार्ड जर हे पिवळं आणि केसरी राशन कार्ड जर असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की, कारण की आता माहिती आहे का राशन कार्ड विरुद्ध तुम्हाला राशन विरुद्ध पैसे पण मिळणार। आणि पैसे कसे मिळू शकतात संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहायचा तरच तुम्हाला समजणार आहे। कारण की तुम्ही काय करता, व्हिडिओ पाहता आणि व्हिडिओ स्किप करत पाहता तरच काय होतं त्याच्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला जे माहिती किंवा जे इन्फॉर्मेशन तुम्हाला अधुरी पाहायला मिळतं। तर मित्रांनो, मी तुम्हाला माहिती आहे का राशन कार्ड धारकांना आता काय मिळणार, पैसे आता राशन विरुद्ध आता काय मिळणार 9,000 रुपये। आता 9,000 रुपये कसे मिळणार आहेत तुम्हाला माहिती आहे का, जर तुमच्या कुटुंबामध्ये काय असायला हवे, कोणापाशी कोणत्या वस्तू असायला हवे तरच त्यांना पैसा मिळणार आहे। ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आणि तुमच्या पाशी काय कोणतं राशन कार्ड असायला पाहिजे नसायला पाहिजे, तुमचं राशन कार्ड तुम्ही स्वतःहून बंद करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती जर तुमच्यापाशी राशन कार्ड आहे तर एक्झाम्पलसाठी सांगतो, तुमच्यापाशी पिवळं राशन कार्ड आहे किंवा अंत्योदयवाल्यांसाठी पण सर्वात मोठी हा व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे। कारण की तुम्हाला माहिती आहे का जर तुमच्या पाशी केसरी किंवा पिवळं राशन कार्ड आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, सर्वात पहिले माहिती आहे का जर तुमच्यापाशी पिवळं आणि केसरी राशन कार्ड दोन्हीपैकी कोणतं पण आहे आणि तुमचं उत्पन्न हे 2,50,000 पेक्षा कमी आहे तर तुम्हाला माहिती आहे का आता काय होणार, राशन कार्ड अपडेट मी KYC कंप्लीट केलेली आहे का नाही मला कमेंटमध्ये कळवायचं। आणि KYC कंप्लीट कुठे करायची, तुम्हाला सर्वात महत्त्वाची आणि सर्वात कामाची न्यूज म्हणजे तुम्हाला हे आहे KYC कुठं करायची ते तुम्हाला माहित नाही। मी तुम्हाला सांगतो KYC तिथं जिथून तुम्ही राशन आणता, ज्या राशन दुकानमधून तुम्ही काय करता राशन आणता तिथं तुम्हाला जायचं आहे आणि तिथून तुम्हाला काय करायचं तुमची KYC कंप्लीट करायची। राशन दुकानदारापाशी जायचं, तिथं तुम्ही काय करायची KYC कंप्लीट। जर तुम्हाला राशन मिळत नसेल तुम्हाला काय करायचं, मला कमेंट करायची आहे तुमच्यापाशी कोणतं राशन कार्ड आहे आणि तुमच्यापाशी दारिद्र्य रेशन कार्ड आहे पण तुम्हाला राशन मिळत नाही का, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये बिलॉंग करता, कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता, तुमचं गाव कोणतं आहे मला काय करायचं कमेंटमध्ये मला कळवायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का जर तुमचं उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला आता काय राशन तर मिळत आहे, तुम्हाला 2019 पासून सर्वांना फ्री राशन मिळत आहे। आता काही लोकांना किट पण मिळत आहे, आता काही लोकांना किट मिळाली आहे, काही लोकांना नाही मिळाली। तुम्हाला मिळाली किट म्हणजे किटमध्ये काय मिळणार आहे माहिती आहे का, तुम्हाला मिळणार जे गूळ, तेल, रवा, डाळ सर्व काही मध्ये ते 7 ते 8 वस्तू तुम्हाला तेलासोबत त्याच्यामध्ये मिळणार आहेत। पण आता त्याच्यामध्ये अपडेट काय आलेला आहे, आता तुम्हाला काय मिळणार आहे माहिती आहे का, काही राशन धारकांसाठी आता राशन कार्ड धारकांना पैसे पण येत आहेत। आणि कसे येतात ते तुमच्या राशन कार्ड म्हणजे तुम्हाला माहिती राशन थ्रू तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत आणि ते तुम्हाला कसे काय करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला KYC कंप्लीट करावं लागेल। आणि तुमचं उत्पन्न हे जर 2,50,000 पेक्षा कमी नसेल तर आणि तुम्हाला माहिती आहे का जर तुमच्यापाशी 4 व्हीलर वाहन असेल, कुठलीही वस्तू असेल किंवा तुमचं जे शेती आहे तुमच्या शेती जे 5 एकरपेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला काय तिथं तुमचं राशन बंद स्वतःहून करावं लागेल। जर तुम्ही केलं नसेल तर स्वतःहून तुम्ही काय करा, तुमचं उत्पन्न 2,50,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं राशन तुम्हाला स्वतः बंद करावं लागेल। सर्वात पहिले सांगू इच्छितो का बंद करावं लागेल ते पण सांगतो। तर मित्रांनो, जसं की तुमचं बघू शकता उत्पन्न जर 2,50,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला काय आता माहिती आहे का 2019 पासून तुमच्यापासून जे तुम्ही गहू किंवा तांदूळ घेत असाल सरकारपासून, तुम्हाला काय करायचं सरकारपासून म्हणजे राशन धारकांपासून तुम्ही राशन घेत असाल, तुमच्याकडे राशन कार्ड आहे केसरी आहे किंवा पिवळा, तुम्हाला स्वतःहून बंद करायचा नाही, बंद करा तर तुम्हाला माहिती आहे तिथं तुम्हाला कर वसूल म्हणजे कर तुम्हाला कंप्लीट करावा लागेल। कर कसा द्यावा लागेल ते पण तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का जर तुमच्यापाशी तर राशन कार्ड आहे पिवळं किंवा केसरी तर तुमच्यापाशी 2,50,000 पेक्षा उत्पन्न शिल्लक आहे, तुमच्यापाशी 4 व्हीलर वाहन पण आहे आणि तुम्हाला माहिती काय आहे तुम्हाला 28 रुपयापासून तर 30 रुपयापर्यंत तुम्हाला काय तिथं तुम्हाला पैसे भरावे लागतील। ते तुम्हाला तहसील कार्यालयावर तिथं तुम्हाला तहसीलदारद्वारे तुमच्यावर कारवाई होणार आहे। तर मित्रांनो, कारवाई करणार कोण, तुमच्यावर कारवाई करणार आहे तहसीलदार, जे तहसीलदार साहेब असतात ते तुमच्यावर कारवाई करणार आहेत। आणि तुम्हाला माहिती जर तुम्ही आतापर्यंत बंद नाही केलं तुम्ही स्वतःहून जाऊन तुम्ही त्यांना काय करू शकता, इन्फॉर्मेशन विचारू शकता, माहिती विचारू शकता आणि तुम्ही तिथं काय करू शकता, जर तुम्हाला सांगते जे तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगते ते तुम्ही त्यांची ऐकून तुम्ही काय करू शकता, त्यांच्याद्वारे प्रोसेस कंप्लीट करू शकता। तर मित्रांनो, आता सांगणार आहोत गरीब कुटुंबांना कसा होणार फायदा। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का जर तुमचं गरीब कुटुंब आहे आणि तुमचं उत्पन्न काय 1.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न शिल्लक आहे तर त्यांच्यापाशी असतं केसरी कार्ड, आणि ज्यांचं उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी आहे म्हणजे 25,000पासून तर 1.5 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे तर त्यांच्यापाशी असतं पिवळं कार्ड। पिवळं राशन कार्डवाल्यांना माहिती आहे का ज्यांचं कुटुंबामध्ये तुम्हाला माहिती आहे का आता राशन कार्डचे फायदे असे होणार, लाडकी बहीण योजनेत
कडून सुरू होते ते राशन कार्ड पासून होते. आणि तुम्हाला माहिती आहे का अन्नपूर्णा योजना काय आहे की गॅसची योजना आहे, ते पण कुठे आहे राशन कार्ड पासून सुरू होते. आणि माहिती आहे कुठलीही योजना असो त्याच्यामध्ये सर्वात पहिले जे लागू होणारी वस्तू म्हणजे ते राशन कार्ड आहे. राशन कार्ड तुमच्यापाशी असायला हवे. जर तुम्ही राशन कार्ड नाही काढलं किंवा राशन कार्डमध्ये तुमचं नाव नसेल त्याच्यामध्ये नाव तुम्ही ॲड करू शकता. ॲड तुम्ही ऑनलाईन पण करू शकता. आणि तुम्हाला काय तिथं काय करू शकता, जिथून तुम्ही राशन आणता त्यांच्यापाशी एक फॉर्म भरून तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये तुमचं नाव ॲड करू शकता. आणि तुमच्यापाशी तुम्हाला जर कुठलीही अडचण असेल राशन कार्डमधले कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही काय करू शकता कमेंटद्वारे मला विचारू शकता. आणि मी तुम्हाला ए टू जेड इन्फॉर्मेशन सांगणार तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं. आणि राशन कार्डमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असतो मी तुमचं सोल्युशन करायला तुमचे काही प्रश्न असतील त्याचे उत्तर द्यायला मी तुमच्यापाशी येणार आहोत. म्हणजे तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवणार तुम्हाला काय करायचं काय नाही करणार. राशन कार्डमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असतो, तुम्हाला राशन मिळते का नाही मिळते पण मला कमेंटमध्ये कळवायचं. मी तुम्हाला ए टू झेड इन्फॉर्मेशन व्हिडिओद्वारे सांगण्याची कोशिश करतो. जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला आहे, तो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ते तुम्हाला काय करायचं तो ग्रुप जॉईन करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला मी काय आहे तुमची माहिती जे कुठलाही योजना आहे छोटी मोठी योजना असो त्याच्यामध्ये काय तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो. तर मित्रांनो ते काय सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं, जर तुमच्यापाशी राशन कार्ड आहे आणि तुमच्यापाशी अंत्योदय कार्ड आहे, अंत्योदय कार्डवाल्यांना माहिती आहे का आता राशन कार्डमध्ये सर्वात जास्त त्यांचा फायदा होणार आहे. आणि त्या राशन थ्रू काय होऊ शकतात तुम्हाला पैसे मिळणार आहे. जर तुम्हाला राशन मिळत आहे महिन्याला 10 किलो तर मित्रांनो 10 किलो राशन मिळण्याचा किलोद्वारे मध्ये एका व्यक्तीला 300 रुपयेपर्यंत पैसे मिळणार महिन्याला. म्हणजे तुमचं राशन जर एका महिन्याला येत असेल तर 300 रुपयापर्यंत तुम्हाला आता राशन थ्रू पैसे मिळणार आहे. हा अपडेट आता तुम्हाला लागू झालेला आहे का नाही तुमच्या इकडे पैसे मिळत आमच्या इकडे काही लोकांना मिळालेले आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही लोकांच्या राशनमध्ये पैसे आलेले आहेत आणि काहींच्या नाही आलेले. म्हणजे माहिती आहे का 100 पैकी 5% लोकांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता ते मला कमेंटमध्ये कळवायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगणार ए टू झेड माहिती देणार आहोत काय तुम्हाला काय करावं लागेल प्रोसेस काय करायची तरच तुम्हाला पैसे मिळणार. तुम्हाला प्रोसेस काहीच नाही करायची. जर तुमच्यापाशी राशन आहे एक्झाम्पलसाठी तुमच्यापाशी कुठल्याही प्रकारचं राशन आहे आणि तुम्हाला तिथं पैसे नाही मिळत किंवा तुम्हाला पैसे मिळत आहेत ते मला कमेंटमध्ये कळवायचं सर्वात पहिले. आणि तुम्हाला काय करायचं जर तुमचं कुठल्याही व्यक्तीचं तुमचं लग्न नवीन झालेलं आहे तुम्हाला मुलगी झालेली आहे मुलगा झालेला आहे त्याचं नाव राशनवर नसेल तर लवकरात लवकर ॲड करा. कारण की माहिती आहे का त्या व्यक्तीचा किंवा त्या स्त्रीचा त्याच्यामध्ये काय आहे त्याचा समावेश करून तुम्ही काय करू शकता त्यांना पण आता राशन थ्रू त्यांचा फायदा होऊ शकतो. आणि आता कुठलीही योजना छोटी मोठी योजना येणार आहे तर ते त्यांना राशन कार्ड लागू होणार आहे. कुठलाही व्यक्ती असो किंवा कुठलीही स्त्री असो जर त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल ती कोणतीही योजना असो त्यांना राशन कार्डमध्ये त्यांचं नाव असणे अनिवार्य आहे. जर नसेल तर ते व्यक्ती काय करू शकते त्याच्यामध्ये वंचित राहू शकतं. त्याकरता तुम्हाला काय राशन कार्डमध्ये नाव ॲड जरूर करा. जर तुम्हाला राशन नसेल मिळत तर तुम्हाला काय करावं लागेल सर्वात पहिले सांगू इच्छितो. काही लोकांचे प्रश्न म्हणजे मोठे मोठे प्रश्न असे आहेत की तुम्हाला राशन कार्ड नाही मिळत आणि कोणी म्हणतं आमच्यापाशी दारिद्र्य रेशन कार्ड आहे पण आम्ही राशन कार्डपासून वंचित आहोत. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का राशन कार्ड न मिळण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे तुमच्यापाशी राशन कार्ड आहे बरोबर आहे पण तुम्ही काय करता माहिती आहे सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे माहिती आहे तुम्ही काय केलं तर सर्वात पहिले अपडेट केलं आणि तुम्ही काय केलं नवीन राशन कार्ड काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा तुम्ही प्रॉब्लेम झालेला असेल. एक्झाम्पलसाठी तुम्ही राशन कार्डवाले दुकानामध्ये गेले तर ते तुम्हाला काहीतरी अडचणी सांगत असेल काही प्रॉब्लेम सांगत तुम्ही काय करता तहसीलदारद्वारे तिथं जाऊन तहसील ऑफिसमध्ये जाऊन त्यांना तुम्ही जवाब विचारू शकता त्यांना इन्फॉर्मेशन त्यांना माहिती विचारू शकता आणि तिथं काय तुमचं राशन कार्ड तिथं चालू होणार आहे. जर तुम्हाला माहिती आहे का तुमच्यामध्ये आता काय KYC कंप्लीट करणं थ्रू आहे. KYC तुम्हाला राशन कार्डची KYC करणं पडेल. का करणं पडेल जर तुमच्या घरामधला कुठला व्यक्ती असेल जर तो मृत्यू पावलेला आहे त्यांचं नाव त्याच्यामध्ये कमी होणार आहे. आणि तेच नव्हे तर तुम्ही जर राशन कार्ड काही लोकांना माहिती आहे का 2-2 गावामध्ये राहतात या गावामध्ये त्यांचं राशन आहे आणि ते दुसऱ्या गावाला राहतात तरी पण ते काय दोन्ही जे राशन घेत आहे त्याकरता मला काय आता दोन्ही इकडून पण तुम्ही राशन घेता तिथं तुम्ही काय करा तिथं तुम्हाला तिथं काय होऊ शकतं माझ्या तुम्ही तिथं काय करत आहात फ्रॉड करत आहात तर तिथं तुमचं राशन कार्ड बंद होऊ शकते दोन्हीकडचं बंद होऊ शकते. त्या तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल तुमची KYC कंप्लीट करणं अनिवार्य आहे. KYC जर कंप्लीट नाही करसाल तुम्हाला दोन्ही म्हणजे तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही दोन्ही इकडून राशन घेत असाल तुमच्यावर कारवाई पण होऊ शकते आणि तुमचं दोन्हीकडचं राशन बंद होऊ शकते. तुम्हाला काय करावं लागेल राशन जर घ्यायचं असेल तर मित्रांनो 2 मिनिटं जर तुम्हाला राशन घ्यायचं असेल तुम्हाला काय करावं लागेल 1 मिनिट मित्रांनो जसं की पाहू शकता इथं काही प्रॉब्लेम झालेला आहे. तर मित्रांनो जसं की पाहू शकता जर तुम्ही राशन घेत असाल तर तुम्हाला काय करावं KYC तुमच्या परिवाराची कंप्लीट करावं लागेल. KYC कंप्लीट करून तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का जर तुम्ही राशन घेत असाल आणि तुम्ही दोन्ही इकडचं राशन घेता दोन्ही गावामध्ये राहून राशन घेत असाल तर तुमचं एक इकडचं राशन तुम्हाला बंद करावं लागेल आणि एक इकडचं सुरू ठेवावं लागेल तरच तुम्हाला राशन मिळणार. नाही तुमच्यावर कारवाई होऊन तुम्हाला काय तिथं राशनचे जेवढं बी तुम्ही राशन घेतलं आहे तिथं तुम्हाला पैसे तिथं भरावे लागतील तिथं पैसे पे करावे लागतील. तर मित्रांनो तुम्हाला ही राशनची अपडेट कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवायचं. जर तुमचा कुठलाही छोटा मोठा प्रॉब्लेम असो राशन कार्डबद्दल आणि राशन कार्ड धारकांसाठी माहिती आहे का जर तुम्ही KYC कंप्लीट केलेली नसेल तर KYC कंप्लीट लवकर करा. कारण की माहिती आहे का सर्वांचा याच्यामध्ये समावेश सर्वांचा
त्याच्यामध्ये फायदा होणार आहे, कारण की मुख्यमंत्री साहेब जे बी योजना काढतात ते राशन कार्ड धारकांना लागू होतं आणि गरीब कुटुंबांना सर्वात जास्त याच्या योजनेमध्ये समावेश केलेला आहे. समावेश कसा झालेला आहे, जसे की पाहू शकता तुमच्यापाशी राशन कार्ड आहे आणि तुम्ही काय केलेलं आहे माहिती आहे, त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये व्यक्ती ज्या तुमच्या घरामध्ये 15 व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये फक्त 5 किंवा 6 व्यक्तीचे नावं आहेत आणि काही लोकांचे त्याच्यामध्ये नाव 7-8 नाव ॲड नाही आहेत. त्याकरता तुम्हाला काय तिथं तुमचे व्यक्ती जेवढी बी व्यक्ती आहेत त्यांचे राशन त्याच्यामध्ये नाव नाही, त्यांचे राशन ते मुलं किंवा ते मुली किंवा ते स्त्री त्याच्यापासून वंचित आहे. त्याकरता काय आहे ती KYC कंप्लीट करावी लागेल आणि KYC कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठले द्यावं लागेल, सर्वांचे आधार कार्डमध्ये तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला पैसे येतील तुमचं बँक पासबुक बी द्यावं लागेल. बँक पासबुक कोणाला द्यावं लागतील, सर्वांचे नाही, जर मेन व्यक्ती आहे त्यांचं तिथे काय होणार आहे तिथे बँक पासबुक तिथे ॲड करावं लागेल, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येतील. एक्झाम्पलसाठी जर तुमच्या आजोबाच्या नावावर तुमचं राशन कार्ड आहे, मेन तिथं जे ग्राह्य धरले जाणारे व्यक्ती आहेत एक्झाम्पलसाठी तुमचे वडील असो किंवा तुमचे आजोबा असो किंवा तुमचं कोणी पण असो, तर ते त्यांच्याच नावावर काय आहे ज्यांचं जे राशन झालेलं आहे तिथं काय त्यांनाच पैसे त्यांच्या खात्यामध्ये येतील. त्यांच्या थ्रू काय होणार, तुम्हाला जेवढे कुटुंबामध्ये व्यक्ती असतील तेवढेच तुम्हाला पैसे मिळणार आणि तुम्हाला माहिती आहे वर्षाला 9,000 रुपये कसे मिळणार आहे. जर मित्रांनो तुमचं राशन तुम्हाला माहिती आहे का एका घरामध्ये तुमचं राशन कार्ड तुमच्या घरामध्ये व्यक्ती असतील 10 किंवा 15 व्यक्ती, तर त्यांना आता 9,000 रुपये पण मिळू शकतात. कशी मिळू शकतात, सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, 9,000 रुपये घेण्यासाठी तुम्हाला जर राशन कार्ड मिळत असेल, तुमच्यापाशी अंत्योदय कार्ड असेल, अंत्योदय राशन तुम्हाला जर मिळत असेल तर त्यांना 9,000 रुपये मिळणार. कारण की तुम्हाला आता काय राशन थ्रू आता तुम्हाला पैसे थ्रू आता काय करणार आहे, आता तुम्हाला राशन तुम्ही तुमच्या पैशाने विकत घेऊ शकता आणि जे पैसे येणार आहेत ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहे, डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार. तुम्हाला कुठल्याही लाईनमध्ये जायचं नाही आणि लाईनमध्ये लागायची जरूरत नाही पडणार. तुम्ही स्वतः तुमचे काय करू शकता, पैसे देऊन धान्य विकत घेऊ शकता आणि तुम्ही त्याच्यामध्ये धान्य ज्वारी किंवा कुठलीही वस्तू तुम्ही काय स्वतः विकत घेऊ शकता आणि ती जे उरले पैसे तुम्ही तुमच्या मताने कुठे पण खर्च करू शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्याचा जबाब विचारले जाणार नाही. तर मित्रांनो असेच व्हिडिओसाठी तुम्हाला काय करावं, आमच्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा, कारण की असे इंटरेस्टिंग नॉलेजेबल व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन समजली मला कमेंटमध्ये कळवा. तुमचा कुठलाही प्रॉब्लेम छोटा मोठा प्रॉब्लेम मी सांगण्याची कोशिश करतो. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तर मित्रांनो तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.